आमची मागणी आहे सन्माननीय कोर्टाकडे की आता हा केस सीबीआयला देण्यात यावा। या बलात्कारी आरोपी मेहबूब शेख याला तात्काळ अटक करण्यात यावं, ही सुद्धा आमची त्या ठिकाणी मागणी आहे। नमस्कार, आजचे सगळे जमलेले पत्रकार बंधूंनो, आपल्याला कल्पना आहे की राज्यामध्ये रोज कुठे ना कुठं महिला आणि मुलींवरती अत्याचाराचं सत्र जारी आहे। यामध्ये कालची डोंबिवलीची घटना ही अतिशय ताजी आहे। 14 वर्षीय मुलीवरती जवळपास 33 जण यांनी त्या ठिकाणी बलात्कार केलेला आहे आणि याच्यामध्ये संख्या वाढण्याची भीती आणखीन व्यक्त केली जाते। आतापर्यंत मला वाटतं 26 जण काहीतरी पकडले गेलेत आणि काल डोंबिवलीहून अगदी मी ठाण्यात येईपर्यंतच 8 वर्षीय मुलीवरती कल्याणमध्ये बलात्कार झाला। एवढी विकृती वाढली कशी? लोकांना कायदा पोलीस यांची भीतीच राहिलेली नाहीये। पोलिसांचा जो एक धाक असतो तो कुठेतरी राहिलेला नाहीये। या गोष्टी समोर येत आहेत आणि याला कारण सुद्धा तशीच आहेत। प्रत्येक सरकारच्या राजवटीमध्ये महिला आणि मुलींवरचे अत्याचार हे चालूच असतात। माझा अजिबात असा दावा नाही की उद्या भारतीय जनता पार्टीचं राज्य आल्यानंतर तिथे एका मिनिटामध्ये सगळं काही सुरळीत होणार आहे किंवा त्या ठिकाणी अत्याचार होणार नाहीयेत। पण ज्या वेळेला असे अत्याचार होत असतात त्यावेळी तिथे असलेल्या सरकारचं त्या गुन्ह्यांच्या बद्दल किंवा त्याबद्दल सरकार काय भूमिका घेतं हे फार महत्त्वाचं असतं। पण या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आपण हे बघितलं की अगदी पहिल्या दिवसापासून बलात्कारांना राजाश्रय देण्याचं काम केलंय आणि हे आम्ही सुरुवातीपासून बोलतोय। घटना पुढे येत आहेत पण कुठेतरी पोलीस यंत्रणेला वेठीला बांधून बलात्कारांना मोकाट सोडायचं काम हे या महाविकास आघाडीच्या सरकारने केलेलं आहे। संजय राठोडचं प्रकरण तुम्ही बघा, अजूनपर्यंत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा होता पण या केसमध्ये साधा FIR सुद्धा झालेला नाही। 2 आय विटनेस ज्यांच्या समोर या घटना घडल्या त्यांच्यावरही काही कारवाई झालेली नाही। पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतोय की हा दुसरा तिसरा कोण नाही, हा संजय राठोडच आहे। पण त्याही वेळेला आम्हाला आमच्यावरती टीका करण्यात आली। या सरकारची एकजूट शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, युवकांच्या, यांच्या कुठल्या महिलांच्या कुठल्या प्रश्नावरती एकी आम्ही बघितली नाही। सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी या सरकारच्या नेत्यांची आम्ही एकी बघितली नाही। पण बलात्कारांना वाचवण्यासाठी या तीनही पक्षाचे, मग त्यात शिवसेना, मग त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्याच्यात काँग्रेस पार्टी, तिघही जण बलात्कारांना वाचवण्यासाठी एकत्र आलेले संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आणि हे राज्याचं दुर्दैव आहे। पहिल्या दिवसापासून सांगतोय की हा ऑडिओ मधला आवाज संजय राठोडचा आहे। 2 महिन्यापूर्वी पुण्याच्या पोलिसांनी त्याला पुष्टी दिली की हो, हा आवाज संजय राठोडचा आहे। विविध प्रश्न आम्ही त्या ठिकाणी उपस्थित केले, त्या एकाही प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत सरकार देऊ शकलेलं नाही। पुण्याच्या पोलिसांनी अद्यापपर्यंत FIR केलेला नाही आणि या आणि अशा घटनांमुळेच हमारा कुछ नहीं हो सकता ही जी भावना वाढीला आली, त्याच्यातून पुढच्या घटना घडल्या। पुढची घटना मेहबूब शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवकांचा अध्यक्ष, बलात्कारी 376 चा गुन्हा दाखल। आम्ही बोलतोय एक मुलगी पुढे येते। अल्पसंख्याक समाजाच्या मुली एकतर कमी बाहेर असतात। शिकली सवरलेली एक बहीण पुढे आली आणि तिने सांगितलं तिच्यावर झालेली आपबीती, कुठे झालं, कसं झालं। इतका शातीर बदमाश, त्याची मोडस ऑपरेंडी बघा। हे मी नाही सांगत आहे, त्या मुलीने सांगितलेलं आहे, तिच्या जबाबात सांगितलंय की मी तुझं काम करतो, येताना मोबाईल आणायचा नाही। मोबाईल घेऊन आलीस तर मी तुझं काम करणार नाही, हे मी नाही म्हणत आहे, तिची स्टेटमेंट आहे। आणि म्हणून चोर तर चोर आणि वर शिरजोर
म्हणत माझा सीडीआर रिपोर्ट काढा म्हणणारा मेहबूब शेख, त्याच्यावरती त्याला अटक सुद्धा केली नाही. आम्ही बोलतो, आमच्यावर टीका केली जाते. बलात्काराला वाचवायला त्या ठिकाणी सरकार पाठीशी घालतंय, गृह मंत्रालय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे, आणि आरोपी गुन्हेगार बलात्काराचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा युवक अध्यक्ष. गुन्हा घडला 14/11/2020. FIR झाला 26/12/2020. 376चा गुन्हा दाखल झालेला असताना सुद्धा अँटिसिपेटरी बेल घ्यायला मेहबूब शेख गेला नाही. कारण त्याला माहिती होतं माझ्यावर कुठलीही कारवाई होणार नाही, मला कोणी विचारणार नाही, कारण मी सत्ताधारी पक्ष, ते पण गृह मंत्रालय असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा युवकांचा अध्यक्ष आहे. या मस्तवाल सत्तेचे उधळलेल्या घोड्यांना वेसण घालायचं काम हे सन्माननीय उच्च न्यायालयाकडनं झालंय, आणि त्याचं मी मनापासून, या राज्यातली एक महिला म्हणून मनापासून त्यांचं अभिनंदन करते, त्यांचं मी आभार मानते. नाहीतर हे असंच चालू राहिलं असतं. 14/11/2020 ला FIR झाला. 26/12/2020 ला त्या ठिकाणी 14/11/2020 ला घटना घडली. 26/12/2020 ला FIR झाला. 1/1/2020 ला बलात्कारी आरोपी मेहबूब शेख पोलीस स्टेशनला गेला असता त्याला अटक का केली नाही हे मी सांगत नाही, हे औरंगाबाद खंडपीठाचे जे ओढलेले ताशेरे आहेत हे ते सांगतायत. गंभीर बाब आहे की एक बलात्कारी आरोपी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला येतो ज्याच्यावर 376 दाखल आहे, आणि पोलीस त्याला रॉयल ट्रीटमेंट देतात. का? तो सत्ताधारी पक्षाचा आहे म्हणून. आणि म्हणूनच असल्या सगळ्या गोष्टींमुळे या राज्यातल्या विकृतांचं मनोबल वाढताना आपल्याला दिसतंय. औरंगाबाद पोलिसांनी जो समरी केलेला रिपोर्ट आहे तो उच्च न्यायालयाने फेटाळला. मॅजिस्ट्रेटना यामध्ये समरी स्वीकारायची किंवा नाही याबाबतचे निर्देश देण्यात आले, आणि जो मॅजिस्ट्रेट यांनी जो दिलेला आहे समरी त्यांनी फेटाळली, आणि आता पोलीस आयुक्तांच्या निगराणीमध्ये पुन्हा एकदा या केसचं रिइन्व्हेस्टिगेशन व्हावं अशा पद्धतीचं निर्देश दिलेले आहेत. यामध्ये काही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत की ज्यामध्ये असं लिहिलेलं आहे, मुलीला कसा त्रास दिला गेला औरंगाबाद पोलिसांकडनं. पोलीस पीडितेसाठी काम करत नव्हते, पोलीस आरोपीला वाचवायचं काम करत होते. स्पष्ट लिहिलंय, अक्यूज मेहबूब इब्राहिम शेख, resident of Shirur district, Bid, in her first report as well as statement recorded by the court, still investigation officer did not arrest the accused. She further contended that the police demoralized her character by frequently visiting the place where she resides. The accused is high profile politician, therefore police has not arrested him. स्पष्ट लिहिलेलं आहे. कशा पद्धतीने महाराष्ट्राचे पोलीस दावणीला बांधायचं काम या सरकारने केले. हे काही लोकदार्जिना सरकार नाहीये, हे महिला मुलींची सुरक्षेची काळजी करणारे सरकार नाहीये, तर हे सत्ताधारी पक्षाच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदार, मंत्री, त्यांचे बगल बच्चे यांना संरक्षण देणारं आणि त्यांना धार्जिणं सरकार आहे. लाज वाटली पाहिजे. औरंगाबाद पोलिसावर ओढलेले हे ताशेरे हे महाराष्ट्राच्या पोलीस डिपार्टमेंट वरती मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करतंय. का अरेस्ट झाली नाही? का त्या मुलीच्या घरी सतत जाण्यात आलं? का त्या ठिकाणी तिला पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं?
आणि ज्या पद्धतीने जी पीडित आहे तिलाच कुठेतरी आरोपीच्या कठडीमध्ये उभं राहायचं काम केलं. या सगळ्या गोष्टींवरती आमच्या आता मागण्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा ज्या वेळेला ही केस झाली त्यावेळेला त्या केसची संदर्भात असलेला डीसीपी दीपक गिरी याची स्टेटमेंट मला आजही आठवते. काय म्हणले होते दीपक गिरी? मोबाईलचे टॉवर लोकेशन हे मॅच होत नाही, व्हॉट्सॲपचं कन्व्हर्सेशन नाही. ज्या ठिकाणी मुंबई महाराष्ट्र पोलीस आम्ही आमचा अभिमान म्हणतो स्कॉटलंड यार्ड बरोबर तुमची बरोबरी केली जाते, ते पोलीस आता फक्त मोबाईलचे टॉवर लोकेशन आणि व्हॉट्सॲपच्या कन्व्हर्सेशन वरती आरोपींना पकडणार आहेत. पहिल्या दिवसापासून यांची भूमिका अतिशय संशयास्पद होती. पहिल्या दिवसापासून यांची भूमिका ही मेहबूब शेखला वाचवण्याची होती. माझ्याकडे ऑडिओ क्लिप आहे, मी ती तुम्हाला पाठवणार आहे. त्यामध्ये त्याने म्हटलंय आणि त्यावेळेला आयो होत्या आश्लेषा पाटील. आश्लेषा पाटीलला म्हणतोय मेहबूब शेख की माझ्या नावाने, माझ्या नावासारखा दुसरा साधर्म्य असलेला कोणतरी त्या ठिकाणी असेल आणि म्हणून तुम्ही चौकशी करा, माझे टॉवर लोकेशन तुम्ही चेक करा. मी 14 तारखेला या नेत्याबरोबर होतो, मी 14 तारखेला त्या नेत्याबरोबर होतो असं म्हणत मोठमोठ्या नेत्यांची नावं त्या ठिकाणी घेतलेली आहेत. त्यानंतर आलेले निशिकांत भुजबळ या आयोनी तर कमालच केली. इतकी बेसमरी करायची औरंगाबाद पोलिसांना घाई झाली होती की कधी एकदा आम्ही याला सगळ्यातून मोकळं करून टाकतो. या घटनेंवरती सुद्धा आम्ही वारंवार बोललेलो आहोत. तर ते निशिकांत भुजबळ, दीपक गिरी यांनी सुद्धा या गुन्ह्यामध्ये या बलात्कारी आरोपी मेहबूब शेखला मदत केलेली आहे आणि त्यामुळे ताबडतोब या दोघांचं निलंबन व्हायला पाहिजे, यांच्यावरती गुन्हा दाखल करायला पाहिजे. एका बलात्काराला वाचवण्याचं काम या डीसीपी दीपक गिरी आणि त्याबरोबर एसीपी निशिकांत भुजबळ यांनी त्या ठिकाणी केले. आता मॅजिस्ट्रेट यांनी सांगितलंय की पोलीस आयुक्तांच्या निगराणीमध्ये पुन्हा इन्व्हेस्टिगेशन व्हावं. आमची मागणी आहे सन्माननीय कोर्टाकडे की आता हा केस सीबीआयला देण्यात यावा आणि त्यांच्याकडनं जी तपासणी आहे ती करण्यात यावी. न्यायाधीशांसमोर पीडितेचं 164 झालेलं आहे आणि त्यामुळे प्रथम दर्शनी तो पुरावा ग्राह्य धरत या बलात्कारी आरोपी मेहबूब शेख याला तात्काळ अटक करण्यात यावं, ही सुद्धा आमची त्या ठिकाणी मागणी आहे. आणि त्याची पाठीराखण करणारे आयो निशिकांत भुजबळ, डीसीपी दीपक गिरी यांनी या बलात्काराला सहकार्य केल्याबद्दल त्यांचं निलंबन आणि त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. एवढंच नाही, हे जे कोणी आयो होते अगदी कमिशनरांपासून यांना कुठल्या कुठल्या नेत्यांचे फोन गेले, कोणी कोणी या आरोपीला वाचवा, मदत करा म्हणून फोन केले, या सगळ्यांचे सीडीआर चेक करा, नाव जाहीर करा. कुठल्या नेत्याने, कुठल्या पक्षाच्या नेत्याने यांना फोन करून या बलात्कारी आरोपी मेहबूब शेख याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले, ते जनतेच्या समोर यायला पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या घटनेची न्यायालयाने इतकी गंभीर दखल घेतली आहे. शेवटचा पॉइंट अतिशय महत्त्वाचा आहे. त्यांनी लिहिलंय की या जजमेंटची कॉपी, अ कॉपी ऑफ दिस ऑर्डर shall be circulated to all the commissioner of police, range DIG, the district collectors and the district superintendents of police in the state of Maharashtra. इतकी गंभीर दखल या प्रकरणाची त्या ठिकाणी सन्माननीय कोर्टाने घेतलेली. आणि म्हणून पुन्हा एकदा वारंवार कोर्टाचे मी आभारच मानेन की या मस्तवाल सत्तेने उन्मत्त झालेल्या घोड्यांना यांच्या नाकात वेसण घालायचं काम तुम्ही केलंय. मला विश्वास आहे की संजय राठोडच्या PIL मध्ये सुद्धा
नक्की पीडितेला न्याय मिळेल. अजून पुढे जाऊन संजय राठोडच्या केसमधला सिनियर पीआय वानवडी पोलीस स्टेशनचा दीपक लगड, हे सगळे भाऊ भाऊ आहेत. निशिकांत भुजबळ, तो डीसीपी, काय नाव त्यांचं, एसीपी निशिकांत भुजबळ, डीसीपी दीपक गिरी, हा दीपक लगड, तो पारनेरचा पीआय बळप, हे सगळे चोर चोर मौसेरे भाई आरोपींना वाचवायचं काम करतात. दीपक लगड याने ज्या उन्मत्तपणे, ज्या उद्दामपणे त्या ठिकाणी ही केस हँडल केली, हँडल म्हणता येणार नाही, मिस हँडल केली. आणि त्यामुळे संजय राठोडच्या केसमध्ये सुद्धा समोर असलेले त्या ठिकाणचे विटनेस, त्यांनाही ताब्यात नाही, FIRही नाही. आणि ज्या मस्तीमध्ये दीपक लगड त्या दिवशी उत्तर देत होते, जसं माझा बाप वर बसलाय आणि माझं काही होऊ शकत नाही, हा कोण त्याचा बोलवता बाप होता ते सुद्धा समोर यायला पाहिजे. विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या विरोधी पक्ष नेत्यांनी, तिथल्या नेत्यांनी त्याच्या निलंबनाची मागणी केली होती, पण सरकारने अजूनही त्याच्यावर कारवाई केली नाही. कोणाला वाचवताय? बलात्काऱ्यांना अभय देणाऱ्या, बलात्काऱ्यांना शक्ती देणाऱ्या पोलिसांना तुम्ही वाचवताय. आणि म्हणून त्या लगडवर सुद्धा केस व्हायला पाहिजे, त्याचं निलंबन व्हायला पाहिजे, त्याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे. पुढचा पीआय पारनेरचा बळप, एका महिला तहसीलदारला राष्ट्रवादीचा आमदार निलेश लंके त्या ठिकाणी अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करेल म्हणून त्या ठिकाणी धमक्या देतो. तोच आमदार पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयामधल्या महिला वैद्यकीय अधिकारी आणि तिथली डॉक्टर हिच्या अंगावर धावून जातो, अभद्र शिवीगाळ करतो. आणि अजून सुद्धा, आणि हे सगळं त्या सिनियर पीआय, सिनियर नाही म्हणता येणार, ग्रामीणचा पीआय बळप पारनेर याच्या समोर घटना घडलेल्या आहेत. स्थानिक आमदार आपल्या समोर, जो कायद्याचं रक्षण करणार आहे तालुक्याचा, त्याच्या समोर महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ करतायत, डॉक्टरला, महिला डॉक्टरला शिवीगाळ करतायत, त्यांच्या अंगावर धावून जातायत, त्यांच्या लिपिकाला मारहाण करतायत. आणि पीआय हातावर हात ठेवून गप्प बसलेत. असल्या पीआयची आणि असल्या पोलिसांची पोलीस दलाला गरज नाही. असली घाण ठेवू नका, यांना काढून फेका. अजूनही मला सांगायचंय, त्या निलेश लंकेवर गुन्हा दाखल नाही, आमची लढाई चालू आहे. आणि म्हणूनच सत्तेतल्या या मस्तवालांच्या नाकात वेसण घालणं गरजेचं होतं. आमचं काही होऊ शकत नाही, आमचं सरकार आहे. आणि ही भावना वाढीला लागली, ज्याची परिणिती आपल्याला समाजामध्ये दिसते. भीती राहिली नाही लोकांना, धाक राहिला नाही पोलिसांचा. महाराष्ट्राच्या संपूर्ण इतिहासात राज्याच्या गृहमंत्र्यावरती आरोप असणं मोठी शर्मेची बाब आहे. IPS अधिकारी, मुंबईचे पोलीस आयुक्त राहिलेले, यांनी केले 100 कोटीचे आरोप, फार मोठी शर्मेची बाब आहे. आणि त्याच्यामुळे पोलिसांची इब्रत धुळीला मिळवायचं काम या महाविकास आघाडी सरकारने केलंय. त्याची परिणिती राज्यातल्या गोरगरीब महिला आणि लेकीबाळींना करावं लागतंय, त्यांना भोगावं लागतंय. रोज त्यांचे तुकडे तोडले जात आहेत. 14 वर्षाची मुलगी, 33 जण, आणि अजून तपास चालू आहे, माहित नाही नंबर किती वाढेल. 13.5 वर्षाची मुलगी, 14 जण. महाबळेश्वरला गुन्हा दाखल झालाय, अल्पवयीन मुलीवरती गँगरेप, त्याच्यातून बाळ झालं, ते बाळ विकलं. शिवसेनेचा तिकडला कुठला पदाधिकारी, त्याची मुलं सगळे अरेस्टेड आहेत, 11 जण. अजून तपास चालू आहे. काय चाललंय? ही शिवशाही आहे. अहो मुख्यमंत्री महोदय पत्र लिहितात, आम्ही सांगितलं एक महिलांसाठी विशेष अधिवेशन बोलवा. रोज घटना घडतायत, रोज घटना घडतायत. कोरोनाच्या नावाखाली अधिवेशनच होत नाही, कुठलेच प्रश्न जनतेचे मांडले जात नाही, महिला आयोगाला यांना अध्यक्ष द्यायचा नाही, शक्ती कायदा यांना आणायचा नाही. पण ही आमची शिवशाही आहे आणि इथे राज्यातल्या सगळ्या लेकीबाळी, काय म्हणतात, लेकी सुना, यांचा काय म्हणतात, सन्मान केला जाईल, अशी वाक्य म्हणतात. लाज वाटली पाहिजे तुम्हाला,
लाज वाटली पाहिजे. इतर राज्यांचे दाखले देता द्या, तुम्ही कुटुंब प्रमुख आहात, आपल्या कुटुंबात काय चाललंय ते तर बघा. अहो तुमच्या नाकाखाली काय चाललंय बघा. रोज पोरीबाईंना नागवलं जातंय, त्याची तर थोडी चाट ठेवा. कन्व्हिक्शन रेट 13.2. आता तर सरकारने नवीन ट्रेंड काढलाय. घटना घडली की मुख्यमंत्र्यांनी पुढे यायचं आणि म्हणायचं ही केस आता आम्ही फास्ट ट्रॅकला टाकतोय. फास्ट ट्रॅकचा आढावा घेतला मुख्यमंत्री महोदय आपण कधी? फास्ट ट्रॅक केसेसचा आढावा घेतला का? सांगावं लागतंय वारंवार, कारण सर्वज्ञानी संजय राऊत म्हणले की गृह मंत्रालयाच्या गतिविधी या मुख्यमंत्र्यांना माहित नसतात, म्हणून सांगतीये, सारखी सांगतीये. 1,60,312 केसेस मुख्यमंत्री महोदय फास्ट ट्रॅकच्या पेंडिंग आहेत. किती लोकांच्या डोळ्यात धूळ टाकणार तुम्ही? ज्या मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये 14 वर्षीय मुलीचे लचके तोडण्यात आले, 33 बलात्कारी, त्या मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये 12 लाखाची लोकवस्ती आहे आणि त्या 12 लाखाच्या लोकवस्तीचं संरक्षण करायचं काम मानपाडा पोलीस स्टेशनकडे आहे, ज्याचं मनुष्यबळ फक्त 140 पोलीस आहेत. तिकडच्या लोकप्रतिनिधींनी वारंवार पत्रव्यवहार ज्या वेळेला अनिल देशमुख होते तेव्हापासून केलेला आहे की आम्हाला अजून 2 त्या ठिकाणी पोलीस स्टेशन वाढवून द्या. पण कुठं वेळ आहे? कुठं वेळ आहे जनहिताची कामं करायची? होऊ द्या पडू द्या मुर्दे, होऊ द्या बलात्कार, होऊ द्या सामूहिक बलात्कार. आम्ही फक्त हे म्हणू आमच्या सरकारला धोका नाही, आमचं सरकार ऑलवेल आहे, आमच्या सरकारला धोका नाही. कारण तुमची बांधिलकी ही फक्त तुमच्या सत्तेच्या खुर्चीशी आहे. तुम्हाला राज्यातल्या महिलांचे, मुलींचे काही पडलेलं नाही, काही गरज नाही. सर्वज्ञानी म्हणतात राज्यपालांना विरोधकांचं थोबाड फोडायला पाहिजे. संजयजी, कालपासून तुम्हाला मी विचारते, कोणाचं थोबाड फोडायचं आता? आहे हिम्मत तुमच्यामध्ये सरकारचं थोबाड फोडायची? आहे तुमच्यामध्ये हिम्मत सरकारला प्रश्न विचारण्याची? तुम्ही फक्त माझं सरकार 5 वर्ष धोका नाही हे म्हणण्यामध्ये मग्न आहात. हे राज्याचं दुर्दैव आहे. पुन्हा एकदा मेहबूब शेखच्या या केसमध्ये सन्माननीय न्यायालयाचे मी मनापासून आभार मानते. मीच नाही, राज्यातल्या हजारो महिला, कारण आता आम्हाला तुमच्याशिवाय दुसरा वाली नाही. या सरकारने तर आमच्या दुःखाचं बाजार मांडायचं काम केलंय. विशेष अधिवेशन बोलवा म्हणून सांगितलं आणि जी उत्तरं त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी दिलीत ती म्हणजे राज्यातल्या अत्याचार पीडिता, बलात्कार पीडिता यांच्या जखमेवर मीठ चोळायचं काम केलंय, त्याच्यावरती त्याची थट्टा करायचं काम केलंय. या केसेस महत्वाच्या नाही आहेत कारण त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा कुठला आरोपी नाही मिळत आहे. कालची एक केस झाली विनयभंगाची, त्याच्याबद्दल स्पष्ट सविस्तर आम्ही स्पष्टीकरण दिलं. सकाळी काँग्रेसचे प्रवक्ते म्हणतात की याची गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी इंटरव्हेन केल्यानंतर हा FIR झाला. अभिनंदन. किमान राज्याला त्या निमित्ताने हे कळलं की या राज्याला अजून 2 गृहराज्यमंत्री आहेत, कारण इतक्या घटना घडल्या. कुठेही गृहराज्यमंत्र्यांची बोटभर स्टेटमेंट जर तुम्ही कुठे वाचली असेल तर कृपया तुम्ही मला सांगा. पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्याच्यावर 354 दाखल झाला, त्याच्यासाठी सतेज पाटलांनी इंटरव्हेन केलं. अभिनंदन तुमचं. त्यानंतर महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष म्हणतात महिला आयोगाने याची स्यूमोटो मध्ये दखल घ्यायला पाहिजे. @ॲडव्होकेट यशोमती ठाकूर. जरूर घ्या, यादी आहे माझ्याकडे. मी तर ही पण केस सांगितली होती स्यूमोटो मध्ये घ्या. संजय राठोडची केस स्यूमोटो मध्ये घ्या, निलेश लंकेची केस स्यूमोटो मध्ये घ्या. आणखी पण माझ्याकडे खूप आहेत, देते तुम्हाला. पण त्या महत्वाच्या नाहीत. मुंबईच्या प्रथम नागरिक, आता मी बोरिवली पोलीस, आम्ही सगळ्या तपासायला पुढे जायला तयार आहोत. त्या महिलेच्या, मी तर काल त्यांना भेटायला जाणार होते, तिथं आमची कार्यकर्ताही गेली होती, पण त्या घरी नाहीत म्हणून निरोप आला आणि मी थांबले. काय झालं, कसं झालं, त्याचे व्हिडिओज आमच्याकडे आहेत.
कशावरनं वाद झाले, कशा धमक्या दिल्या गेल्या त्याचे व्हिडिओज आमच्याकडे आहेत, पत्र आमच्याकडे आहेत. पण तरी पण आम्ही पीडितेच्या सोबत आहोत. पोलिसांना सांगितलंय कसून 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 चौकशी करा. आमच्या खासदारांनी त्या ठिकाणी सांगितलं नार्को टेस्ट करा. सगळ्या टेस्टला जायला आम्ही तयार आहोत. पण तो फक्त आरोपी ज्याच्यावरती गुन्हा दाखल आहे तो भारतीय जनता पार्टीचा आहे म्हटल्यावर इथून उठले आणि तिकडे गेले. गेलंच पाहिजे, गेलंच पाहिजे. त्याच महापौर ताईंना मला पुन्हा सांगायचंय, ताई तुम्ही विसरलात, तुमची सहकारी तुमच्या पक्षाची तिची साडी सुटावी म्हणून तुमचा विनोद घोसाळकर त्या ठिकाणी साडीवर पाय देऊन उभा होता. अख्ख्या महाराष्ट्राने बघितले. तिचे मोबाईल नंबर टॉयलेट्स मध्ये लिहिले गेले. तुमच्या माजी महापौराने भर रस्त्यात एका महिलेचा हात पिरगळला. मला राजकारण करायचं नाहीये, पण आठवण करून द्यावी लागते. त्यावेळेला थोबाड फोडावंसं वाटलं नाही तुम्हाला ताई? तेव्हा नाही वाटलं तुम्हाला? तुम्ही आमच्या अश्रूंची थट्टा करता. अहो साकी नाक्यामध्ये जी घटना घडली, ज्या पद्धतीने एका महिलेच्या शरीराची विटंबना केली गेली, आयुष्यात आम्ही असं कधी पाहिलं नव्हतं. माणूसच नाही ज्याचे डोळे भरून येणार नाहीत. आणि अशा वेळेला तुम्ही त्याची पण थट्टा करता. तुमची आणि मुख्यमंत्र्यांची रेस लागली आहे का की कोण जास्त थट्टा करणार राज्यातल्या पीडितांची, मेलेल्या बायकांची, ज्यांच्या बरोबर असे प्रकार घडलेत त्यांची? लाज वाटायला पाहिजे. हरकत नाही, बोरिवलीला तुम्ही गेलात, जायला पाहिजे, स्वागत तुमचं. डोंबिवलीला पण घटना घडली, तिथेही 33 जणांनी बलात्कार केला. एका मुलीसोबत तो निर्घृण प्रकार झाला. ती फक्त 14 वर्षाची होती. त्याची दखल घ्यावीशी वाटली नाही. त्याच्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया नाही, राष्ट्रवादीची प्रतिक्रिया नाही, सिवमोटो मध्ये घ्या म्हणून कोणी म्हणत नाही. महिला आयोगाला अध्यक्ष नाही म्हणतात. काम कुठे थांबलंय? काम चालू आहे. दाखवावं महिला आयोगाने कुठल्या कुठल्या तक्रारी घेतल्या. आणि जर गरजच नसेल तर तो महिला आयोग बरखास्त करून टाका, त्याचीही गरज नाही. आणि म्हणून या असल्या सगळ्या घटनांमुळे राज्यातल्या विकृतांचं मनोबल कुठेतरी वाढतंय आणि त्याचा कुठेतरी फटका हा राज्यातल्या गोरगरीब मुलींना, सुनाबाळींना आणि लेकींना त्या ठिकाणी बसतोय. इथे तर महाराष्ट्रात सगळी हद्द पार झाली. एका आयुक्ताची बोटं छाटण्यापर्यंत विकृतांची मजल गेली. हे म्हणतात शिवशाही आहे. शिवाजी महाराजांनी तर शाहिस्तेखानाची बोटं छाटली होती. हे काय करतायत? हे काय करतायत? यांना लॉ अँड ऑर्डर सुद्धा सुधरवता आलेला नाही. ज्या रेल्वे पोलिसांची मदत घेऊन आम्ही मुंबईच्या महिलांची सुरक्षा करण्याची शेखी मिरवणारे मुंबईचे पोलीस आयुक्त, त्यांनाही मला सांगायचंय, लोकांच्या डोळ्यात धूळ फेकायचं काम बंद करा. जीआरपीचं स्वतःची स्ट्रेंथ फक्त 3800. 8-10 पत्र जीआरपी कमिशनरने लिहिलीत की आम्हाला मनुष्यबळ वाढवून द्या, ते अजून तुम्ही दिलेलं नाहीये. आणि तुम्ही लोकांना सांगताय की आम्ही आता अशा पद्धतीने सुरक्षा करणार आहोत. किती खोटं बोलणार? त्यामुळे शिवशाही अजिबातच नाही. महाराज असते तर यांना ढकलून दिलं असतं. इतकी वाईट परिस्थिती या सरकारची आहे. विषय आजचा हा होता. याच्यावर आणखीन जर काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. संजय राऊत असं म्हणतात की रावणाने सुद्धा सीतेवर अत्याचार केला नव्हता. म्हणजे रामाची परंपरा असलेल्या या महान भारत देशाची संजय राऊतांच्या काय परिणाम झालाय की काय मला कळत नाही. किंवा 3 वेळा एकच सारखं बोलून माझ्या सरकारला धोका नाही, माझ्या सरकारला धोका नाही, त्याच्यामुळे त्यांना राम रावण याच्यातला फरकच दिसेनासा झालाय. अहो सर्वज्ञानी, सीतेला पळवून नेलं हाच तिच्यावरती अन्याय आहे. तुम्ही कोणाची मखलाशी करताय? कोणाची मखलाशी करताय? तुम्ही काय बोलताय? राज्यामध्ये चाललेल्या घटनांचा तुमच्यावरती काही परिणाम होतोय किंवा नाही? रोज महिला नागवल्या जात आहेत. तुम्ही रावणाचं उदाहरण देताय. आतापर्यंत रामाचं उदाहरण दिलेलं आहे, मी सगळं पाहिलेलं आहे. पण तो सुद्धा रेकॉर्ड तुम्ही आज मोडून टाकलात. त्याच्यामुळे खरोखरच राऊतांना आता काय बोलावं? सर्वज्ञानी तर ते आहेतच, आता याच्यावर आणखीन काय बोलावं हा तर फार मोठा प्रश्न आहे. पण हे दुर्दैव आहे. आणि त्यांचं हे जे काही स्टेटमेंट आहे ते त्यांच्या पक्षप्रमुखांना मान्य आहे का?
त्याच्याबद्दल पण त्यांनी सांगावं. आता रावणाची तुलना आपल्याकडे रावणाची भलामण व्हायला लागली की रावणाने पळवून नेलं आणि तिच्यावरती अत्याचार केला नाही. तुम्हाला काय सांगायचंय महाराष्ट्राच्या जनतेला? तुम्हाला काय संदेश काय द्यायचा याच्यातनं की या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत ते योग्य आहेत? आता करा ना थोबाड फोडायची भाषा, थोबाड फोडायची भाषा करा. आणि कोणाचं फोडताय, कधी फोडताय ते पण सांगा. फास्ट ट्रॅक मध्ये अनेक केस पेंडिंग आहेत असं तुम्ही सांगितलं, तर तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी करताय त्या केसवर? अहो मुख्यमंत्र्यांना तर आम्ही मेल पाठवतोय, ते कोणाला भेटतायत? म्हणजे आम्हाला तर भेटत नाहीयेत. त्यामुळे गृहमंत्र्यांकडे पत्र दिलेलं आहे, त्यांना सगळा गोषवारा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलंय की आम्ही करतो म्हणून. बघू आम्ही काय होतंय ते. आणि मुख्यमंत्र्यांनी जर वेळ दिली तर निश्चितपणे आम्हाला भेटायला आवडेल. सगळा जो काही डेटा आमच्याकडे आहे तो आम्ही त्यांना द्यायला तयार आहोत. ही महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे हे त्यांच्या समोर दाखवायला आम्हाला आवडेल, कारण त्यांनी त्याच्यावर ऍक्शन घ्यावी. आयोगाला अध्यक्ष कधी एक महिला कॅबिनेट मिनिस्टर 8-8 वेळा सांगते आणि तिच्या फाईलवर जर सही होत नसेल तर कसले हे महिला धोरणाचे पुरस्कर्ते? फक्त भाषणामध्ये महिला कॅबिनेट मंत्र्याची पण जर त्या ठिकाणी आब राखली जात नसेल, या सरकारकडनं आणखीन आपण काय अपेक्षा करणार आहोत? ताई, तुम्ही मेहबूब शेख यांच्या प्रकरणात एका ऑडिओ क्लिपचा उल्लेख केला. त्या ऑडिओ क्लिप विषयी कुणाकडे तुम्ही तक्रार करणार आहात का किंवा कुणा? नाही, ती ऑडिओ क्लिप माझ्याकडे आहे. त्याच्यामध्ये आश्लेषा पाटील ज्या होत्या त्या कशा पद्धतीने कॉर्नर करत होत्या, आरोपींशी असलेलं आयोनचं बोलणं हे आम्ही खूप केसेसमध्ये ऐकलेलं आहे. पण इथे जसं काय जावईच आहे तो सरकारचा, अशा पद्धतीमध्ये त्या म्हणत होत्या नाही तुम्ही काळजी करू नका, तसं काही नाहीये, तुमचं काही नाव आलेलं नाहीये, अशा पद्धतीने. ती क्लिप देणार आहे तुम्हाला मी, ती क्लिप आहे माझ्याकडे. आणि दाखवा, ऐकवाल का प्रेक्षकांना? ते मी आता जरा माझ्या मोबाईलमध्ये आणि तो त्या ठिकाणी समोर आहे, पण मी निश्चितपणे तुम्हाला सगळ्यांना ती क्लिप पाठवणार आहे. शॉर्ट में हिंदी में बता दीजिए मैम, महबूब शेख को लेकर जो कोर्ट ने ऑर्डर किया है। ऑडियो क्लिप ते आपलं बस झालं. दे इकडे आणि ती ऑडिओ क्लिप मला यांना ऐकवायची आहे, ती पण देते मी. दे रे, पाठवून देते. नाही नाही, प्रॉब्लेम काय आहे इम्पॉर्टंट पॉइंट आता हे बघा. महबूब शेख आहे हा असं सांगून फसवलंय का? तर तिला नेमकं तिचं कोणत्या नंबरवर त्या मुलाशी बोलणं होत होतं, तो नंबर कुणाचा आहे? समजा तिचं जे म्हणणं आहे की मला इथं बोलवलं तिथं बोलवलं, तर त्यांचं फोनवर काहीतरी बोलणं होत असेल तर ते नेमकं हा, तर तेवढं जरा काढून प्लीज. मला काय झालं, मला पत्रकारांचे मला फोन येत आहेत खूप, मला पत्रकारांचे. हा, मला जरा प्लीज जरा ते तेवढं लवकर. फोन आले होते 2-3 पत्रकारांचे. हा हे अध्यक्ष आहेत का म्हणे. मी म्हटलं अजून आरोपी अटकले त्याच्यामुळे मला त्यांची पार्श्वभूमी सांगता येणार नाही. हा हा. आणि मी ते म्हणे
ते आहेत का अध्यक्ष आहेत का राष्ट्रवादी काँग्रेस असं काहीच नाहीये म्हणलं. मला तसं असतं तर तिने सांगितलं असतं म्हटलं. त्यांच्यात वेगवेगळे एकाच व्यक्तीची बऱ्यापैकी नावं राहतात म्हणजे एकसारखे सेम ते असू शकते. इतर दुसरा कोणतरी व्यक्ती असेल म्हटलं तो. तर तिला जरा कन्फर्म करून घेईन मी. असेल तर बघूया आपण काय. आज जरा थोडं लवकर कन्फर्म केलं. मला पण खूप फोन येत आहेत, म्हणजे सगळीकडनंच फोन येत आहेत मला. प्लीज जरा आज जरा तिला बोलून घ्या, नंबर ते सगळे व्हेरीफाय करा प्लीज. आज तिला बोलवलंच आहे आपल्याला स्पॉट पंचनामा करायचं. कन्फर्म करते मी. नंबर वगैरे घेते. हो माझा नंबर घ्या, तिला विचारा. काढून घ्या कारण की मी तिचे 10 तारीख सांगते ना, तर मी 7-8ला मी सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर होतो. 9ला मी गोव्याहून जयंत पाटील साहेबाच्या सोबत मी फ्लाईटनं मुंबईला आलो संध्याकाळी, आणि 10ला तर मी इथंच होतो नोव्हेंबरला. म्हणजे तुम्ही मंत्रालयातले ते फुटेज काढले तरी तुम्हाला लक्षात येईल. पण तिचा फोन नंबर काढा आणि नेमकं हिच्या माग हिला खरंच फसवलंय का हिच्या माग कुणीतरी आहे हे पण जरा शोधलं पाहिजे प्लीज जरा. करावंच लागणार आहे कारण कसं कन्फर्म घटना घडली का नाही हे तर करावंच लागणार. तपास दरम्यान ती तर करायची ना. हो ते करा. आणि मग तिला खरंच माझं नाव घेऊन कुणी फसवलंय तर ते पण शोधा का तिला कुणीतरी. ते अजून तुम्ही स्वतः असं थोडंच आहे म्हणजे तुमच्या नावाने दुसरा कोणतरी व्यक्ती असू शकतो. हो असू शकतो. तेच म्हणायचं नाही कन्फर्म होत नाही तोपर्यंत काही नाही मी काही नाही कन्फर्म. आता मी तर त्याच्यात नाही, पण तिला कुणी माझ्या नावाने फसवलंय का याच्यात कुणी राजकीय असं पण असू शकेल की ती जी मुलगी आहे ती एवढा याने तर तिला कदाचित महबूब शेख नावान सांगून मी असा खूप नेता आहे असं काही सांगून कदाचित तिला फसवलं असेल. तर ते पण शोधलं तर बरं होईल. म्हणजे हे असा धंदा कोण करतं ते पण कळेल. म्हणजे आपण त्या मुलीवर लगेच गैरविश्वास दाखवत नाही. बघितलं तुम्ही, आयो आहे आणि हे महबूब शेखचं बोलणं आहे. तुम्ही काळजी करू नकात. आणि आयो तिच्या इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट हा बलात्काराच्या गुन्हेगाराला सांगते, आरोपीला, की आम्ही तिला बोलवणार आहोत, आम्ही तिची काय स्टेटमेंट घेणार आहोत. हे औरंगाबाद पोलीस आहेत आणि ही ऑडिओ क्लिप मला तुम्हाला ऐकवायची होती. अहो केली, मी किती वेळा बोलले त्यांच्याशी. त्यांचं हेच म्हणणं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, बेसमरी करायची इतकी घाई. आम्ही तर मधल्या काळामध्ये ही मागणी केली होती की या कोरोनाच्या काळामध्ये जितक्या महिलांशी आणि मुलींशी संबंधित लैंगिक अत्याचार आहेत त्याच्यामध्ये बेसमरी झालेल्या सगळ्या केसेसचं रिइन्व्हेस्टिगेशन करा. ही आमची मागणी आहे. ती सुद्धा सरकारने अजूनपर्यंत केलेलं नाही. हे तर कोर्टाने थोबाडात मारली आहे म्हणून त्यांना हे करावं लागतंय. म्हणून न्यायालयाचे पुन्हा पुन्हा आभार आहेत. हमने देखा कि किस प्रकार से मुंबई और महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन बद से बदतर होती जा रही है. रोज कहीं ना कहीं महिला और बच्चियों के ऊपर रेप, गैंगरेप हो रहे. और इसकी जिम्मेदारी अगर हम देखेंगे तो जिस प्रकार से महाविकास आघाड़ी का सरकार आया है उन्होंने हमेशा बलात्कारियों को साथ देने का काम किया. जैसे संजय राठौड़, उस केस में आज तक कोई एफआईआर नहीं है. दूसरा, उसके बाद की घटना महबूब शेख, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का युवा अध्यक्ष, जिसके ऊपर 376 यानी बलात्कार जैसा संगीन मामला वहां पे दर्ज है और फिर भी उसके ऊपर औरंगाबाद पुलिस ने बेसमरी करके उसे छोड़ दिया. मैडम, इसी को लेकर एक वीडियो ऑडियो क्लिप वायरल हो रही है, क्या कहना चाहेंगे? नहीं, बिल्कुल पहले दिन से हमें इस केस पे जो पुलिस की भूमिका थी वो बिल्कुल संदिग्ध थी और हम बार बार कह रहे थे, पुलिस ने यही कहना था पुलिस का कि टॉवर लोकेशन नहीं मिल रहे, व्हाट्सएप कॉन्वर्सेशन नहीं है. और इसमें ये जो शातिर बदमाश है उसने ये मोडस ऑपरेंडी यूज की जिसका जिक्र लड़की ने अपनी स्टेटमेंट में किया है, कि जिसमें उन्होंने कहा है कि अगर काम करवाना हो तो मोबाइल साथ में लाना नहीं. और यही बात लेके वो बार बार कह रहा है कि मैं फलाने मंत्री के साथ उस फ्लाइट में था, मैं इधर था, मैं उधर था. और उसका जवाब यहाँ पे औरंगाबाद हाईकोर्ट के बेंच ने दिया है, जिसका हम तहे दिल से स्वागत करते हैं. इसमें उन्होंने जो कहा है वो बहुत ही ध्यान में लेने जैसी बात है. इसमें ये बेसमरी औरंगाबाद पुलिस की रिजेक्ट करते हुए फिर से एक बार औरंगाबाद पुलिस कमिश्नरेट के निगरानी में, सुपरविजन में इस केस का री इन्वेस्टिगेशन हो, ऐसे आदेश दिए हैं. हमारी ये मांग है कि ये केस सीबीआई को दी जाए और उसकी जांच हो. इतना ही नहीं,
लड़की ने जो 164 का बयान दिया है उसी को एविडेंस मानते हुए महबूब शेख जो बलात्कार का आरोपी है उसे तुरंत अरेस्ट किया जाए। इतना ही नहीं, इस गुने में उसे साथ देने वाले एसीपी निशिकांत भुजबल, डीसीपी दीपक गिरी, इनको भी गुने में साथ देने के तहत सजा दी जाए, उनका निलंबन किया जाए। इसके साथ ही कोर्ट ने इसमें मेंशन किया है कि यह घटना घटी है 14/11/2020, एफआईआर हुई है 26/12/2020 और आरोपी को 1/1/2020 को पुलिस स्टेशन बुलाया गया, तो उसे अरेस्ट क्यों नहीं की, ये सवाल भी इस जजमेंट में लिखा गया है। सवाल पूछा गया है क्योंकि ये महबूब शेख राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का युवक का अध्यक्ष है, वो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जो सत्ता में भागीदार है, जिनके पास होम मिनिस्ट्री है, और इसीलिए इसको बचाने का काम ये सरकार की तरफ से हुआ है। इसमें एक बहुत अहम स्टेटमेंट है जिसमें लिखा है, accused Mehboob Ibrahim Sheikh, resident of Shirur district Bid, in her first report as well as statement recorded by the court, still investigation officer did not arrest the accused. She further contended that the police demoralized her character by frequently visiting the place where she resides. The accused is high profile politician, therefore police has not arrested him. इतनी क्लियर थप्पड़ मारने वाली बात इस स्टेटमेंट में, इस जजमेंट में है। इतना ही नहीं, इसके साथ ही इन इन्वेस्टिगेशन ऑफिसर्स को सत्ताधारी पार्टी के किन नेताओं ने फोन किए, उनके सीडीआर चेक किए जाए और वो जो नाम है वो नाम लोगों के सामने लाने का काम भी पुलिस ने करना है। आयोग के सीडीआर चेक कीजिए, किसने फोन किया, क्यों बचाने के लिए कहा, किसने बचाने के लिए कहा, ये सारी बातें महाराष्ट्र की जनता के सामने आना बहुत ज्यादा जरूरी है। कोर्ट ने इसकी बहुत गंभीर दखल देते हुए एक बड़ा अच्छा यहां पे जो 31 नंबर का पॉइंट है वो लिखा है, अ कॉपी ऑफ दिस ऑर्डर शैल बी सर्कुलेटेड टू ऑल द कमिश्नर्स ऑफ पुलिस, रेंज डीआईजी, द डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स एंड द डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडेंट्स ऑफ पुलिस इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र। आप इस बात से अंदाजा लगा सकते हैं कि सम्माननीय कोर्ट ने किस प्रकार से इस घटना का सीरियस कॉग्निजेंस लिया है, और मैं आभार मानूंगी न्याय व्यवस्था का, हमें उसके ऊपर पूरा विश्वास है कि इस प्रकार से सत्ता का दुरुपयोग करने वाले इन मस्तवाल घोड़ों के नाक में रीप डालनी बहुत ज्यादा जरूरी थी, और जो कोर्ट के माध्यम से हुई है। मुझे पूरा विश्वास है आने वाले दिनों में संजय राठौड़, जिसकी वजह से एक बच्ची को अपनी जान गंवानी पड़ी, उनका आज तक एफआईआर नहीं हुआ, उनकी लड़ाई हमारी कोर्ट में चल रही है, उसका भी, उनके साथ भी यही होगा, और जो हमारी मरहूम पीड़िता है उसे न्याय मिलेगा। इतना ही नहीं, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का पारनेर का आमदार 353 उनके ऊपर दाखिल होना चाहिए, लेकिन वो भी पुलिस ने नहीं किया। वहां के पीआई बड़प, उनके सामने मेडिकल ऑफिसर लेडी, दूसरी लेडी डॉक्टर, इनको अभद्र गाली गलौज की गई, उनके ऊपर हाथ उठाने का काम किया और पुलिस देखती रह गई। उस बड़प संजय राठौड़ के केस वाला वानवड़ी सीनियर पीआई दीपक लगड़, निशिकांत भुजबल, डीसीपी दीपक गिरी, इन जैसे पुलिस वालों का कोई काम महाराष्ट्र और मुंबई पुलिस में नहीं है। इनको तत्काल उनके ऊपर कार्रवाई करनी चाहिए। पिछली बार जो अधिवेशन हुआ उसमें विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टी ने इस प्रकार की मांग की थी, लेकिन अभी तक सीनियर पीआई लगड़ को उसके ऊपर कोई कार्रवाई नहीं हुई। अगर इस प्रकार से हम इन घटना का अगर ब्यौरा देखेंगे तो आपके ध्यान में आ जाएगा कि सत्ताधारियों ने पुलिस किस तरह से अपने पास बांध के रखी हुई है। ये सरकार लोगों के कल्याण के लिए बिल्कुल नहीं है, ये सरकार
सरकार के मंत्री, उनके आमदार, उनके बगल बच्चे, इनको बचाने के लिए आई हुई सरकार है। और इसलिए महिला की सुरक्षा, सक्षमीकरण, सशक्तिकरण, ये सिर्फ नाम की चीजें रह गई। आज तक हमारे पास महिला आयोग को अध्यक्ष नहीं है। आज तक हमारे पास जो शक्ति कायदा आने वाला था वो अभी तक आया नहीं है। हमारे महाराष्ट्र का कन्विक्शन रेट सिर्फ 13.2 है। महाराष्ट्र में ट्रेंड चल रहा है कि जैसे कोई घटना होती है हमारे मुख्यमंत्री वहां पे बोल देते हैं केस अभी फास्ट ट्रैक में चलेगी। क्या मुख्यमंत्री महोदय आपको पता है कि फास्ट ट्रैक का क्या है? 1,60,312 केसेस आज तक फास्ट ट्रैक की पेंडिंग है। सरकार जो सिस्टम है वो हर चीज कर सकती है, पर उसके लिए सरकार की इच्छा शक्ति भी उतनी ही ज्यादा जरूरी होती है। दुर्दैव से ये कहना पड़ रहा है कि ये इच्छा शक्ति इस सरकार के पास नहीं है। हमने महिला अधिवेशन बुलाने की मांग की, क्या हमने गलत किया? हमने क्या गलत किया? आए दिन वहां पे घटनाएं घट रही है। 13.5 साल की बच्ची के साथ 14 दरिंदे, 6 साल की बच्ची, 2 व्हीलर से जाती हुई महिला को गाड़ी में रोक के उसे गाड़ी में ले जाके बलात्कार करना, महिला सरपंच के ऊपर हाथ उठाना। एक थाने जैसे बंबई से सटीक जो थाने शहर है, वहां की जो उपायुक्त है ऑन ड्यूटी होते हुए उसकी उंगलियां काट दी गई। कल की हम देखेंगे जो डोंबिवली की घटना हुई, 14 साल की लड़की के साथ 33 दरिंदे, 8 साल की बच्ची के साथ दुष्कृत्य। महाबलेश्वर में हम देखेंगे तो एक छोटी बच्ची के साथ 11 लोगों का गैंगरेप, उसको बच्चा हुआ वो भी बेच देने का काम वहां पे किया। ये सारी घटनाएं घट रही है और अभी तक आपको नहीं लगता कि विशेष अधिवेशन की जरूरत है? सर्वज्ञानी संजय राउत कहते हैं कि जो विरोधक आते हैं, राज्यपाल साहब आपने उनको थप्पड़ मारना चाहिए। मुझे बड़ा दुख होता है, इतनी सारी घटना होने के बावजूद भी सरकार संवेदनशील नहीं है। मुझे सर्वज्ञानी संजय राउत जी से पूछना है, अभी थप्पड़ मारेंगे क्या सरकार को? है हिम्मत आप में? आपका तो काम सुबह दोपहर शाम एक ही है कि हमारे सरकार को कोई धोखा नहीं है, क्योंकि आपको जनता से कोई सरोबार नहीं है। आपको सिर्फ अपनी कुर्सियां बचानी है, अपनी सरकार बचानी है। कोई मरता है तो मरने दो, रेप होता है तो होने दो, गैंग रेप होता है तो होने दो, फास्ट ट्रैक में चलाएंगे, ऐसे बोल के टाइम निकालने का काम चल रहा है। और ये महाराष्ट्र के लिए बड़ी दुर्दैवी घटना है। मैडम, एक रेलवे जीआरपी का मैन पावर का इशू आपने साकीनाका में जो अमानवीय घटना हुई, जिससे बिल्कुल दिल्ली में हो जो निर्भया की घटना हुई थी उसकी याद आई। जिस प्रकार से उस पीड़िता के साथ, हमारी बहन के साथ व्यवहार किया गया, मैंने मेरे आज तक की जिंदगी में कभी नहीं देखा था। वो आदमी ही नहीं, वो इंसान ही नहीं जो ये देखने के बाद उसकी आंखें न भर आए। और उसके लिए जब तक इस महाराष्ट्र में कोई मरता नहीं, किसी महिला की मौत होती नहीं या उसकी हत्या होती नहीं, तब तक सरकार कुछ नहीं करती। साकीनाका की केस हुई और पूरी सरकार जग गई। हाई लेवल मीटिंग्स बुलाई गई। दूसरे दिन मुंबई के सीपी ने एक सर्कुलर निकाला जिसमें 11 पॉइंट थे। 11वां पॉइंट बहुत महत्वपूर्ण है, जिसमें उन्होंने लिखा कि अभी मुंबईकरों की सुरक्षा के लिए हम रेलवे पुलिस की मदद लेंगे। नगराले साहब, रेलवे पुलिस की अपनी क्षमता 3,800 है और 3,800 है वो बार बार मांग कर रहे हैं 2,000 होमगार्ड्स दीजिए। कल मैंने होम मिनिस्टर साहब से पूछा, उन्होंने कहा चित्राताई हमने होमगार्ड्स दिए सिर्फ कागज पे, अभी तक नहीं दिख रहे, अभी तक नहीं दिख रहे। जीआरपी के कमिश्नर से पूछ लीजिए। वही डोंबिवली, जहां पे एक 14 साल की बच्ची के साथ 33 दरिंदों ने जो दुष्कर्म किया, वहां की आबादी 12 लाख है और पुलिस है 140। गए 2.5 साल से वहां के लोक प्रतिनिधि सरकार से मांग कर रहे हैं कि हमारे यहां 2 पुलिस स्टेशन और दीजिए, लेकिन सरकार को कहां टाइम है, सरकार को कहां वक्त है लोगों के लिए कुछ करने का। आज तक वो 2 पुलिस स्टेशन दिए नहीं है। आप समझ सकते हैं कि 12 लाख आबादी को कंट्रोल करने का काम सिर्फ 140 पुलिस कर रहे हैं। तो पुलिस का मॉरल डाउन करने का काम, उनकी प्रतिमा मिट्टी में मिलाने का काम इस महाविकास आघाड़ी की तरफ से हो रहा है, जिसके वजह से लोगों के मन से ये खौफ पुलिस का, कानून का निकल गया। महाराष्ट्र के इतिहास में कभी नहीं हुआ ऐसे होम मिनिस्टर के ऊपर एलिगेशन लगे। आईपीएस अधिकारी मुंबई के आयुक्त थे, किस प्रकार से जो आरोप लगे वो महाराष्ट्र ने देखा है, जो महाराष्ट्र के इतिहास में इससे पहले कभी नहीं हुआ था। और इन्हीं सभी का परिणाम कहीं ना कहीं इन विकृतों पे होता है और उसमें इन जैसे ये महबूब शेख, संजय राठौड़, नीलेश लंके जैसे लोगों को राजाश्रय देने का काम सरकार के माध्यम से हो रहा है।
और जिसकी भुगतान राज्य की बहुबेटियां कर रही है। ये बहुत ही दुर्दैवी है। लाल मातीतली कुस्ती म्हणजे